गेलो मी, फिरत फिरत गेलो, सुमो गाडी मदर दर मजल करीत मीच गाडी चालवायची. तिथे गेल्यावर त्यांच्या घरी संध्याकाळी गेल्यावर त्यांना आनंद वाटला. सूर्या मावळ्या टायमाला गेलो, ते गुरव ढोरं बांधले त्यांनी. आणि त्यांचे वडील म्हणले मी खोद वाजवतो, पोरग शिंत वाजवतय, आनंद आहे आमच्या परमार्थ आहे, आता हरिपाठ घ्यायचा, घरातच हरिपाठ करायचं. म्हणलं आजचा हरिपाठ आपण मंदिरात केलं तुझं म्हणलं. ते म्हणले नाही महाराज इकडं कोणी येत आहे म्हणले, मंदिराकडे येतात का नाही लोक म्हणले, अशा आवाज त्यांचा. काय भरोसा येतात का नाही म्हणले मंदिराकडं. आणि आम्ही घरातच घेतो, आमची आई बाबा मी हे सगळा बारका भाऊ आम्ही सगळे घरात हरिपाठ घेतो म्हणे. आपण इथंच घेऊ हरिपाठ म्हणे. नाही माझ्याकरता आजच्या दिवस ऐकावं लागल. त्यांना मी बळजबरी केली. तुमच्या घरात आजच्या दिवस हरिपाठ नाही, आपण मंदिरात घेऊ, स्पीकर वगैरे आहे म्हणजे हो. मग ते पखवाद वाजवायला त्यांनी मग 4-2 मित्रांना फोन केले संभाजी बोलले की महाराज आज म्हणतात आपल्या मंदिरात हरिपाठ घ्यायचा आहे. गेलो आम्ही, हरिपाठ केला. संभाजी बोला म्हणले कीर्तन लोक जमतील, काही भरोसा नाही भाऊ म्हणे. नवीन महाराज सांगा की म्हणलं तिकडचे लांबची कुठली तरी. पुकारलं कीर्तन. सर मंदिरापुढं बसायला जागा राहिली नाही, इतके लोक. मी 15 दिवस त्या परिसरात होतो. ते एक मारुती तिथं आमटी वगैरे करतात रविवारची, तळ्यातला मारुती. ते लोक 15 दिवस संभाजी बुवाचा बाप आणि संभाजी महाराज माझ्या बरोबर राहिले. संभाजी महाराज काकडे, रामजपाचा कार्यक्रम. एवढा आनंद वाटला मला. आजही ते लोक फोन करतात. त्या भागामध्ये खूप गुणवान लोक आहेत हे मला सांगायचं. जालना, आंबड, घनसांगवी त्याचं परिसर परमार्थाच्या बाबतीत अधिकारी माणसं आहेत. विठाला भाग्यवान आहेत. इकडचं सांगू का, सडकाच्या पलीकडचं नगर बीड हा रोड आहे ना कडेच्या पलीकडं, तिकडे फक्त 2च बाबा आहेत. एक आत्माराम बाबा आणि एक शेख मोहम्मद बाबा. तिकडे ते 3ऱ्या महाराजाला कोणालाच मानित नाही कोणीच. तिकडे श्रीवंद्यापर्यंत इकडे जो पट्टा आहे त्यांचा, ते 2 महात्मे आज एक हयात आहेत. आत्माराम महाराज, एवढं प्रेम परिसराचं त्यांच्यावर. जसं इकून वामन भाऊला दिंड्या जातात ना, तशा तिथं जवळजवळ 2 टन फराळाचं लागत. तिथं साबुदाणा कढई पहिली उपसली की दुसरी टाकावं लागत. सारखं चालू आहे महाराज, फक्त गरम करायचं आणि वाढायचं काम आहे. पण शोई पट्टा या संत महात्म्यांनी सुपीक करून टाकलाय. आवड होती परमार्थामध्ये त्या काळात. आता अलीकडे थोडा बदल झाला. त्या अलीकडचा बदल सांगायला नकोय, जाऊ द्या. अलीकडे काळ बदललाय. काळाच्या ओघामध्ये जशी ज्याची आवड तशी त्याला सवड. हरिनाम घेसी, पण कसं घेसी, कसं सवडीने, सवडीन नाही. परमार्थ सवडीचा असतात. तुम्ही पावसात सप्ताह केला, उन्हाळ्यात केला असता, कवा लोकांचे लग्न नसले मग केला असता, है का नाही. पण सप्ताहाची एक तिथी आहे, त्या तिथीत बदल होत नाही. त्याच तिथीला त्याच मितीला तुम्ही ते कार्य करताना याला आवड म्हणतात, याला परंपरा म्हणतात, त्याला शास्त्रप्रमाणे आयशी आमुची परंपरा. म्हणून या परमार्थामध्ये जर बारकाईने चिंतन केलं